यानंतर बातमी आहे एका भेटीची। राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या कथित भेटीची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये 3 तास होते। त्यामुळे या दोघांची भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे। वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपस्थित होते। दरम्यान दोघांच्या भेटीच्या चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। आमच्या भेटीच्या बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असं आदित्य ठाकरेंनी हॉटेलमधून अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। यावरून आता राजकारण लागलीच सुरूही झालं। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीच्या वृत्तावर संजय राऊत आणि शंभूराज देसाई काय म्हणतात तेही पाहूया। जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात, माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात। हा एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांगितलं। ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील। माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणता ते सत्य आहे की ते वेगवेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले। इतिहासामध्ये एक दाखला दिलाय पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संताजी धनाजी 2 शूर सरदार होते आणि मोगलांची घोडी तळ्यात पाणी प्यायला जरी गेली तरी पाणी पिताना त्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजींचं प्रतिबिंब दिसायचं। तशी अवस्था झालेली उभाटाच्या नेत्यांची आता झालेली आहे। त्यांना जळी स्थळी मणी काष्टी सगळीकडे त्यांना केवळ आमचे साहेबच दिसतात।